सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मार्गशीर्ष महिना चालू आहे, तर येत्या गुरुवारी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत त्याबद्दल मी सांगणार आहे. आपण मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीच्या लक्ष्मी प्राप्तीच्या आपली आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी यासाठी अनेक सेवा उपाय केलेले आहेत व मी त्या सांगितलेल्या देखील आहेत. तर येत्या गुरुवारी मी महाराजांची सेवा सांगणार आहे. आपण सर्व स्वामी भक्त प्रत्येक गुरुवारी महाराजांना अभिषेक करत असतो. महाराजांच्या मूर्तीला श्री सुक्त म्हणून, पुरुष सुक्त म्हणून आपण अभिषेक करत असतो. तर ही आपली नित्य सेवा झाली किंवा आपण स्वामी भक्त सर्व अभिषेक करत असतो. तर आपल्याला सेवा काय करायची आहे? तुमची जर आर्थिक परिस्थिती डगमगलेली असेल, घरात लक्ष्मी स्थिर राहत नसेल, पैसा टिकत नसेल, तर तुम्हाला ही महाराजांची सेवा संकल्पयुक्त 21 दिवस 11 दिवस तुम्ही करू शकता. कोणतीही सेवा संकल्पयुक्त जेव्हा तुम्ही करता तेव्हा पहिल्या दिवशी संकल्प सोडणं खूप महत्त्वाचं असतं. त्या संकल्प सोडून महाराजांपाशी तुमचं गाऱ्हाणं मांडून तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. तर सेवा काय आहे ते मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे. तर ही सेवा तुम्ही प्रत्येक गुरुवारी देखील करू शकता विना संकल्प, म्हणजे संकल्प न करता देखील महाराजांना ही सेवा तुम्ही रुजू करू शकता. आणि ज्यांना संकल्पयुक्त लगेच करायचे आहे त्यांनी 21 दिवसात तुम्ही करू शकता. मार्गशीर्ष महिना चालू आहे, त्यामुळे येत्या गुरुवारी कालाष्टमी देखील आहे. तर कालाष्टमीला आपण भैरवांची कोणती सेवा करायची याबद्दल मी उद्या व्हिडिओ नक्की टाकेन. तर तुम्हाला गुरुवारी महाराजांच्या मूर्ती तुमच्या घरात असेल तर महाराजांच्या मूर्तीला आपली आर्थिक स्थैर्य लाभून महाराजांची कृपा प्राप्त व्हावी यासाठी सेवा करायची आहेत. महाराजांना विनंती करायची, केंद्रात तुम्हाला जमलं तर तुम्ही आवर्जून केंद्रात जाऊन श्रीफळ खडीसाखर ठेवून या. महाराजांना विनंती करा की मी तुमच्या या सेवेला बसणार आहे, तर ती सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या, पूर्णत्वास न्या व तुमचा कृपा आशीर्वाद प्राप्त हो अशी महाराजांना विनंती करा. मुजरा करा व घरी या. घरी आल्यानंतर तुम्हाला गुरुवारी सकाळी महाराजांना जेव्हा आपण स्नान घालतो किंवा अभिषेक घालतो तेव्हा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात 21 नामी पवनाम सुक्त आहे. 21 श्लोकी पवमान सुक्त नित्यसेवेच्या पुस्तकात अनुक्रमणिका पहा, त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर या 21 श्लोकी पवमान सुक्ताने तुम्हाला महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे. तर हा जलाभिषेक घालू शकता, दुधाने घालू शकता, तुमची इच्छा आहे. तर त्यामध्ये तुळशीपत्र टाकायचं व महाराजांना आपला संकल्प सोडा व त्यानंतर तुम्ही 1 वेळा 11 वेळा 21 श्लोकी पवमान सुक्त म्हणून महाराजांना अभिषेक घाला. 11 वेळा पहिल्या दिवशी म्हणा व महाराजांना जलाभिषेक घाला. तुमच्याकडे जर गळती नसेल तर तुम्ही आवर्जून गळती घ्या. त्यामुळे आपल्याला अभिषेक घालणं कोणत्याही मूर्तीला किंवा कोणतं शिवपिंड असेल किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीला किंवा स्वामींच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक घालणं सोपं पडतं. आपण वाचन करत राहिलं आणि गळतीखाली मूर्ती वगैरे ठेवली की अभिषेक हा होऊन जातो. त्यामुळे शक्यतो गळती वापरावी. तर 21 श्लोकी पवमान सुक्त तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे पहिल्या दिवशी. त्यानंतरच ही 11 वेळा म्हटलं तर अतिशय चांगलं. आणि ज्यांना वेळ नाही आहे त्यांनी 3 वेळा 5 वेळा किंवा एकदा म्हटलं तरी चालेल. तर ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करता तेव्हा तुम्हाला 21 दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज्य आहे. मांसाहार अजिबात करायचा नाही. तर या सेवेला सुरुवात ही गुरुवारपासून करायची असते. त्यामुळे मी ही सेवा तुम्हाला येत्या गुरुवारपासून करा असे म्हणाले. तुम्ही कोणत्याही गुरुवारी तुमची काही अडचण असेल या गुरुवारी तर तुम्ही कोणत्याही महिन्यातील गुरुवारी या सेवेला सुरुवात करू शकता. ही सेवा अतिशय सुंदर आहे. तुम्हाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल, तसेच महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात अनेक मंत्र साधना गुरुमाऊलींनी आपल्याला दिलेले आहेत आणि ते मंत्र अतिशय खरोखर प्रभावशाली आहेत. आणि सेवा कोणतीही सेवा तुम्ही करा, मनोभावे करा आणि महाराजांना समर्पित होऊन करा. तर महाराजांची ही सेवा तुम्ही करून पहा. आणि आपल्याला काय करायचं, महाराजांना विनंती करायची की घरातील आर्थिक अडचणी दूर होऊ द्या आणि तुमचा कृपा आशीर्वाद प्राप्त हो, ही अशी महाराजांना विनंती करायची आणि महाराजांच्या सेवेला सुरुवात करा. तर तुम्हाला दररोज 11 वेळा 21 श्लोकी पवमान सुक्त म्हणायचं आहे व महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालायचे आहे. खूप साधी सोपी सेवा आहे. 21 दिवस ही सेवा करून पहा, तुम्हाला आर्थिक अडचणी दूर होतील. त्याबरोबर महालक्ष्मी अष्टकमचं देखील पठण करा. दररोज जी महिला घरात 365 दिवस एकदा तरी महालक्ष्मी अष्टकम म्हणते तिच्या घरात कसलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्यामुळे महालक्ष्मी अष्टकमसुद्धा मी अपलोड केलेला आहे व्हिडिओ, जाऊन चेक करा. महालक्ष्मी अष्टकम वाचायला अवघे 2 मिनटं लागतात. अतिशय पण प्रभावी हे महालक्ष्मी अष्टकम आहे. आवर्जून सेवा रुजू करा. तर झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.
तर महाराजांच्या आशीर्वादासाठी, गुरुबळ बळकट करण्यासाठी सर्वांनी देवाऱ्यातील स्वामींच्या मूर्तीला अभिषेक प्रत्येक गुरुवारी घालत चला. त्याचबरोबर ही संकल्पयुक्त सेवा देखील तुम्ही आवर्जून करा.